भारत आणि न्यूझीलंड FTA, बाजारपेठ प्रवेश, गुंतवणुकीचा ओघ वाढणार, नवउद्योजक, शेतकरी, MSME, विद्यार्थी आणि तरुणांसाठी अपार संधी देणारा पंतप्रधान. एखाद्या विकसित देशासोबत केवळ 9 महिन्यांच्या कमी कालावधीत पहिल्यांदाच व्यापार करार अंतिम करण्यात यश मिळाल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती. भारतीय निवडणूक आयोग आज केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान निकोबारसाठी SIR मतदार यादीचा मसुदा प्रकाशित करणार. संरक्षण संशोधन आणि शिक्षणातला ताळमेळ वाढवण्यासाठी DRDO आणि संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार. नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणूक निकालात राज्यात भाजपाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचं सांगत आगामी निवडणुका जिंकण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री स्वच्छाधिकार योजना सदनिका घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. आणि महिला क्रिकेटमध्ये आज विशाखापट्टणम इथं खेळला जाणार भारत श्रीलंका दुसरा T20 सामना. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या भारताकडे 1-0 अशी आघाडी. नमस्कार. 8:30च्या बातमी